की विद्यमान आमदार पक्षाचे असताना की फोटो वापरला त्याबद्दल नाही, परंतु ज्या वेळेला तुम्ही फेसबुकवरती पोस्ट सोडता त्यावेळेला सुजाता पवारांचं नाव तुम्ही गाळता किंवा आमच्या भगिनी संगीताताई हराटे यांचं गाळता किंवा विकास शेलार या तिन्ही उमेदवाराची नावं गाळता ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पक्ष नेतृत्व निश्चितपणे त्याचा विचार करेल. पाहिलं असेल की विधानसभा 1 वर्ष पूर्ण होऊन गेली. तालुक्यामध्ये कुठेही विकासाच्या नावानं सगळी बोंब. लोकांचे प्रश्न सोडायला आपण पाहत असताल की कुणी काही वारी राहिलं का नाही राहिला ही पद्धत झालेली आहे. आणि मग त्या अडचणीमुळं काही जागा निश्चितपणे आम्ही हातातनं आमचे गेले. निश्चितपणे अजितदादांनी जे कर्तृत्व केलं, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे आशीर्वाद आणि आपल्या परिसरात सगळ्या चर्चेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं पण योगदान निश्चितपणे आहे. त्यामुळं हे घवघवीत यश मिळालं. हे यश निश्चितपणे अजितदादांच्या नेतृत्वाच्या मुळं मिळालेलं आहे. दादा जाणं हे अत्यंत दुःखद घटना आहे. आम्ही पाहिलं असेल की आम्ही कुठंही स्पीकर लावला नाही, काहीच नाही. आता रस्त्याने येताना गुलाल कोणीतरी उधळला त्यालाही मी विरोध केलेला आहे. त्या दुःखद घटना असताना एवढी मोठी आमच्या जिव्हारी लागलेली आहे. त्यामुळे दादा नसणं हे आम्हाला मान्यच नाही असे आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची भावना आहे. विलनीमध्ये अशा काही घटना निश्चितपणे घडत असतात की दरवेळेसच अमुकच एका पक्षाचं प्राबल्य असं होत नाही. त्यामुळे लोकशाहीमध्ये जे झाले ते आपण मान्य केलं पाहिजे. अजितदादांची साथ आणि पवारसाहेबांचे आशीर्वाद घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तुम्ही लढणार नव्हतं, शेवटच्या श्रेया कुटुंबातील व्यक्तीला उमेदवार देईल, पण तुमच्या गळ्यात शेवटच्या क्षणी उमेदवाराची माळ पडली. कार्यकर्त्यांचा रेटा एवढा होता की त्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन इच्छा नसताना सुद्धा मला उभं राहावं लागलं. केवळ कार्यकर्त्यांसाठी मी उभी राहिली. त्यात तुमचा विजय झाला, कसं पाहताय? हा विजय संपूर्णपणे मी अजितदादा आणि जनतेला, जे माझे सर्व सामान्य मतदार बंधू भगिनी आहेत, त्यांना मी समर्पित करते.